पैसे द्यायचे नसतील तर देऊ नकोस, पण लोचट पनवती अशी विशेषणं लावू नकोस. अरे अरे कमिशनचे पैसे मागितले म्हणून तुम्हाला लोचट म्हणतोयस, पण ही लोचटगिरी जर मी केली नसती तर आज तू या तुटक्या फुटक्या घरातून बाहेर पडू शकला असतास का? अरे आयुष्यात एखादा तरी निर्णय घेण्याची कधी हिंमत दाखवलीस तू? या तुझ्या गुणांमुळे ना तू MBA असूनही अजूनही क्लार्कच राहिलायस. लग्न वडिलांनी लावून दिलं, हे घर वडिलांचं. ते साधं रिपेअर करण्याची पण धमक नव्हती रे तुझ्यात. माझ्यावर ना 6 माणसावरून आहे. पोटाची खळगी भरावी म्हणून मला ही लोचटगिरी करावी लागते, पण आजपर्यंत कोणाला फसवलं नाही आहे. त्यापेक्षा चांगली जागा, चांगली घरं मिळवून दिली आहेत मी लोकांना. लोकांची कामं व्हावी म्हणून मी जीवतोड मेहनत करतो. एवढं सगळं करूनही तुझ्यासारख्या मोरदाडाकडून जेव्हा लोचट पनवती अशी विशेषणं ऐकून घ्यावी लागतात ना, तेव्हा असं वाटतं की एखाद्या वेशीची भडवेगिरी केली असती ना तर जास्त बरं झालं असतं. पैसे आत्ता नाहीयेत, नंतर देतो म्हणाला असतास ना तरी मी थांबलोच तरी. तू तर माझ्या व्यवसायाची अवहेलना केलीस, मैत्रीवर थुंकलास रे तू. असले अनुभव ना मला रोज येतात, पण तू माझा वर्गमित्र. तू जसं बोललास ना म्हणून मला इथे लागलं रे. जाऊ दे. तुझ्या नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेट होईल नाही होईल माहित नाही. येतो.